कचरा म्हणजे नको असलेले, वापरात न येणारे टाकाऊ पदार्थ. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे 100 कोटी टन कचरा निर्माण होत असावा, असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माउंट एव्हरेस्ट इतक्या उंचीचा पर्वत उभा राहील. कचरा ढिगाऱ्यात फेकल्यामुळे शहर व गाव यांचे सौंदर्य नष्ट होतच, पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. हे कचऱ्याचे डोंगर रोगजंतूंचे वाहक असतात. कचऱ्याचे वर्गीकरण आपणास पुढीलप्रमाणे करता येईल. कुजणारे पदार्थ, यामध्ये पालापाचोळा, भाजीपाला, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ किंवा अन्न, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड इत्यादी. आणि दुसरा म्हणजे न कुजणारे पदार्थ, यामध्ये प्लास्टिक, कागद, काच, कापड, लोखंड, रबर, थर्माकोल, पाण्याच्या बाटल्या इत्यादींचा समावेश होतो. सर्वप्रथम आपण कचऱ्याचा उगम कसा होतो ते बघूया. प्रथम घरातून निघणारा घनकचरा. यामध्ये आपल्या घरातील भाजीपाला, कुजलेली फळे, कपडे, काचा, प्लास्टिकच्या बॉटल्स, इतर काही टाकाऊ पदार्थ इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. शेतातून निघणारा घनकचरा. यामध्ये पालापाचोळा, झाडांची खोडं, पिकांचे अवशेष, तसेच कीटकनाशकांच्या बाटल्या यांचा समावेश होतो. इतर कचऱ्यामध्ये कंपन्यातून निघणारे विषारी व घातक असे पदार्थ, कारखान्यातील राख इत्यादी. तसेच आता एक नवीनच कचरा तयार होतोय, तो म्हणजे ई-वेस्ट. यामध्ये ज्या काही इलेक्ट्रिकल वस्तू असतात यांचे पार्ट्स व अवशेष यांचा समावेश होतो. कचऱ्याचे वर्गीकरण आपणास 2 प्रकारे करता येईल: ओला कचरा आणि सुका कचरा. ओल्या कचऱ्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरातील काही अन्न, टाकाऊ पदार्थ, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड इत्यादींचा समावेश होतो. आणि सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, काच, कापड, लोखंड, रबर, थर्माकोल, पाण्याच्या बाटल्या यांचा समावेश होतो. कचऱ्याचे व्यवस्थापन आपण पुढीलप्रमाणे करू शकतो. समजा आपल्या घरामध्ये आपण 3 प्रकारचे डस्टबिन तयार केले. प्रथम हिरव्या रंगाचे डस्टबिन, यामध्ये आपण ओला कचरा एकत्रित करू शकतो. निळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये आपण सुका कचरा एकत्रित करू शकतो. आणि लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये मेडिकल वेस्ट किंवा इतर घातक पदार्थ आपण एकत्रित करू शकतो. आपण जर असे वर्गीकरण केले तर आपल्या गावामध्ये येणारी घंटागाडी किंवा कचरागाडी असेल, त्यामध्ये हे पदार्थ आपल्याला या पद्धतीने देता येईल. तसेच ओल्या कचऱ्यापासून आपणास कंपोस्ट खत, गोबर गॅस यासारखे प्रकल्प राबवता येईल. सुक्या कचऱ्यातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करता येतील. शक्य होईल तेव्हा वस्तूंचा पुनर्वापर करायला शिका. कचरा कमी कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. आपले घर, परिसर आपण स्वच्छ जर ठेवले तर परिणामी आपला गाव स्वच्छ होईल आणि देशही स्वच्छ होईल.